चला तर तुम्हाला दाखवतो मी पुण्यामध्ये एका दिवसात काय काय फिरू शकता. तर मी काय काय बघितलं ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्वागत आहे तुमचं माझ्या वन डे ट्रिपच्या ब्लॉगमध्ये. शनिवार रविवार सुट्टी असल्या कारणाने आम्ही जाणार होतो पुण्याला फिरायला. रात्रीची ट्रेन पकडून आलो होतो पुण्यामध्ये. लवकर पोहोचलो म्हणून फायनलीच निघालो आमच्या दाजीच्या घरी जायला. नंतर 5 वाजेची 114 नंबरची गाडी पकडून जायचं होतं आम्हाला पुण्यातील माळुंगे गावाला. दाजीच्या घरी येऊन रिया दाखवत होती मला तिचा गल्ला. मला बोलत होती मामा असे पैसे टाकायचे गल्ल्यामध्ये. 15 ऑगस्ट होती म्हणून अशी तयारी केली होती रियाची. हे आपल्या दोन्ही दाजींच्या दोन्ही पोरी हे खाऊन जायचं होतं मग आम्हाला फिरायला. पंकज दाजी म्हणे चला मी पण येतो तुमच्यासोबत म्हणून निघालो. मग आम्ही तिघं फिरायला. पहिली तर घेतलं होतं मग आम्ही गाडीत पेट्रोल भरून आलो होतो या युरोपियन सिटी मध्ये. दाजीला गाडी पार्क करायला चांगली जागा पण भेटली होती बरं का. इतर फक्त ब्लॉग साठी कंटेनच बघत होतो, घेत होतो मग शूटिंग काढून. युरोपियन सिटी खूपच छान आहे बरं का. हे प्री वेडिंग साठी तर खूपच छान लोकेशन दिसलं होतं मला. दीपला म्हटलं आपलं चालताना एक व्हिडिओ काढ. मग घेतला त्यांनी व्हिडिओ काढून आपला. दाजी म्हणे आमचा पण काढ. मग घेतला मग दाजीचा आणि दीपचा पण व्हिडिओ काढून. युरोपियन सिटी मध्ये हे बलून खूपच भारी होते. फोटोशूट साठी लोकेशन खूपच भारी होतं. हे लोकेशन पाहून जायचं होतं आम्हाला दुसऱ्या लोकेशन कडे. दुसरं लोकेशन म्हणजे होतं हे वेस्टर्न मॉल. बाहेरूनच बघून मॉल खूपच भारी वाटत. चला म्हटलं आतमध्ये जाऊ. टाकली मग गाडी आत मॉल मध्ये जाण्यासाठी. गाडी पार्किंग मध्ये पण लावून होती बरं का. गाडी पार्क लावून पहिले तर आलो होतो आम्ही प्ले झोन मध्ये. तिकीट तर खूपच महाग होतं म्हणून नुसतं पाहण्याचं काम केलं. 15 ऑगस्ट असल्या कारणाने मॉलची सजावट तर खूपच भारी केलेली होती. मॉल फिरून झाला निघालो मग आम्ही दुसऱ्या लोकेशन साठी. मिनी ब्लॉग जास्त मोठा होणार होता म्हणून पार्ट 2 पण बनवला. मध्ये काय होणार आहे ते बघण्यासाठी आपल्याला फॉलो नक्की करून घ्या बरं का. चला मग भेटू आपल्या पार्ट 2 च्या ब्लॉग मध्ये.